तर तुम्ही पाहू शकता की ह्या जो झाडाची ग्रीनरी आहे, हां आधी जेव्हा मी याचा उपयोग केला होता तेव्हा झाडाची नव्हती एवढ्या प्रमाणात निघाली नव्हती. हां जेव्हा मी याचा सगळ्यात पहिले वापर केला आणि नंतर वरचा जेव्हा पाऊस आला हां त्यामध्ये झाडाने एवढ्या भरपूर प्रमाणात नव्हतीचं प्रमाण घेतलं की झाड पूर्ण माझं डेव्हलप होऊन गेलं, म्हणजे पूर्ण प्रमाणे भरून गेलेलं आहे झाड ते पत्तीने. आणि तुम्ही पाहू शकता की झाडामध्ये चकाकी जी आहे पानामध्ये, पानाची साईज वाढलेली आहे, पानामध्ये ग्रीनरी वाढली आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे फळ आहे, फळाची तुम्ही क्वालिटी पाहू शकता. यामध्ये ग्रीनरी आलं आहे, चकाकी, आणि जे साईज म्हणतो, ज्या साईजला आपण माल विकतो, म्हणजे त्याला आपण असं गोल मटक्यासारखं संत्र पाहिजे म्हणतो आपण विकण्यासाठी, त्या प्रकारे संत्र्याची तुम्हाला साईज दिसून येत आहे. तसंच जे आता तुम्ही पाहू शकता की इतर बागा फायटोप्थोराने ग्रस्त असल्यामुळे डायबॅक झाडावर भरपूर प्रमाणात येत होता. तुम्हाला माझ्या इथे झाडावर तुम्हाला डायबॅक हे म्हणजे नसल्यासारखाच दिसत आहे. पूर्ण तुम्हाला इथे पालाच पाला दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त जर बघायचं राहिलं सेटिंग तर सेटिंग जर पाहू शकता तुम्ही, तर हे सेटिंग पाहू शकता की एका झाडावर एका फांदीवर तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात संत्र दिसत आहे. हा पण खूप मोठा फरक पडलेला आहे. आणि एवढे सारे संत्र असून माझ्या इथे तुम्हाला फळगड दिसणार नाही. आता उदाहरणार्थ या फांदीवर एवढे सारे संत्र आहे, परंतु तुम्ही खालीसुद्धा बघू शकता जमिनीवर की तुम्हाला 2-4 प्रमाणात हे संत्र असे दिसत नाही की पडलेले आहे भाऊ तिथं. ओके. तर जवळपास तुम्ही आता किती महिने झाले याचा वापर चालू आहे, म्हणजे कसा वापर करताय पिकासाठी? सर याचा मी वापर सर्वात पहिले मी आळवणी केली होती. हां एक ड्रम पाण्यामध्ये 1 किलो मल्टीप्लायर त्याचं आळवणीसाठी त्याचं मिक्स करून घेतलं एक 200 लिटर पाण्याला, आणि एका झाडाला 2 लिटर प्रमाणे अशा मी याला 3 आळवणी केलेल्या आहे. आणि प्रत्येक स्प्रेमध्ये मी सुरुवातपासून समजा जानेवारी महिन्यापासून, तेव्हा त्याच्या अगोदर आळवणी केलीच होती, तर जानेवारी महिन्यापासून प्रत्येक स्प्रेमध्ये पर लिटर पर ग्रॅम याप्रमाणे 200 लिटरला 200 ग्रॅम फवारणीमध्ये मी मल्टीप्लायर हे प्रोडक्ट वापरलं आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला पाहू शकता की संत्र्यामध्ये म्हणजे जमिनीतून देणे आवश्यक आहे आणि वरतून तुम्ही फवारणीतून देणे सुद्धा आवश्यक आहे. बरं, आता जमिनीमध्ये किती डोस गेलेले आहेत आतापर्यंत? जमिनीमध्ये आता याचे 3 डोस गेलेले आहे सर. म्हणजे जवळपास 3 किलो गेलेला आहे एका एकरमध्ये, एकरी 3 किलो गेलेला आहे. आणि इथून पुढं तुम्ही याचा वापर कसा करणार आहात? आता मी माझ्या शेतामध्ये मल्टीप्लायरचे फायदे बघून आता याचे फायदे सांगाल तेवढे कमी आहे. म्हणजे जसे की तुम्ही मला म्हणजे माझी जमीन एकदम भुसभुशीत झालेली आहे, गांडुळाची संख्या वाढलेली आहे. आता गांडूळ पावसात झालाच, जेव्हा आपण माती उखरून बघू तेव्हा गांडूळ दिसेल, परंतु त्यांची विष्ठा अशी दिसायला सुरुवात झाली आहे भरपूर प्रमाणात. आणि याचा फवारणीमध्ये 200 ग्रॅम पर 200 लिटर प्रमाणे उपयोग केलेला आहे. ओके सर, शेतकरी मित्रांनो बघू शकता जवळपास आणि सर्व पिकासाठी म्हणजे संत्रा पिकासाठी मल्टीप्लायरचा उपयोग केला आहे. जसं की आपल्या भागामध्ये हळद पिकासाठी केला जातो आणि याचा उपयोग सर्व पिकासाठी केला जातो. याचे सेम रिझल्ट आहेत कोणतंही पीक असो. अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली. धन्यवाद.